जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। सध्या मी आलेलो आहे सप्तशृंग गडावरील शिवालय तीर्थावरती म्हणजेच गिरिजा तीर्थावरती। या ठिकाणी व्हिडिओ तयार करण्याचा कुठलाही उद्देश नव्हता, पण बऱ्याच वेळेला असं असतं ना की काळ, वेळ आणि परिस्थिती हीच आपल्याला व्हिडिओचा विषय सुचवून देते किंवा काहीतरी प्रेरणा देते की आपण त्या विषयावरती बोललं पाहिजे। म्हणजे घडलं सुद्धा असंच। मी माझा नवस फेडण्यासाठी सप्तशृंग गडावरती आलेलो होतो, म्हणजे आलेलो आहे। आणि या ठिकाणी आंघोळीसाठी आम्ही ज्या वेळेला कुंडाकडे गेलो त्यावेळेला तुम्हाला सांगतो, कुंडावरती आंघोळ करून मी कपडे काढले आणि पायरीवरती चढून स्नान करायला लागलो। मी स्नान करत असताना माझ्याच बाजूला एक नवयुवक, त्याची पत्नी आणि त्यांचा छोटा मुलगा, म्हणजे तो मुलगा 6-7 वर्षाचा असावा, असे हे तिघ जण त्या ठिकाणी आंघोळीला आले। माझ्या थोड्याशा हाकेच्या अंतरावरती ते सुद्धा आंघोळीला बसले होते। मुलगा आणि त्याचा तो पप्पा, म्हणजेच बाप आणि लेक, हे दोघ जण पाण्यामध्ये उतरले। त्यांनी भरपूर त्या ठिकाणी एन्जॉय केलं, आंघोळ केली। आता आंघोळ करत असताना तो मुलगा त्याच्या पप्पांना म्हणाला की पप्पा, मला सुसू आलेली आहे, म्हणजेच लघवी आलेली आहे। आता मुलाला लघवी आली असं त्याने पप्पाला विचारलं। तो माणूस धडक त्या मुलाला सांगतोय की अरे करणं मग इथेच कुंडामध्ये। मग मी त्या माणसाकडे चमकून पाहिलं, त्यावरती तो माणूस पुन्हा हसत त्या लहान बाळाला आणि बायकोला म्हणतो की मी जेव्हा जेव्हा कुठल्याही कुंडामध्ये आंघोळीला जातो त्यावेळेला लघवी आल्यावर मी कुंडामध्ये सर्व आटपून घेत असतो। म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही एखाद्या पवित्र तीर्थावरती, ते कुठलंही पवित्र क्षेत्र असो, अशा पवित्र क्षेत्रावरती आंघोळीला जाता आणि ज्या ठिकाणी कुंडामध्ये तुम्ही लघवी करा असं लहान मुलाला शिकवता आणि त्याचं समर्थन करता की मी सुद्धा कुंडामध्ये सर्व विधी करत असतो, मग मला तो विषय खटकला। मी त्या बापलेकांची आंघोळ होऊ दिली, ते वरती येऊ दिले, ते कपडे बदलत होते, मी सुद्धा कपडे बदलत होतो। नंतर जाऊन मी थोडंसं त्या माणसाला हटकलं। मी म्हटलं, दादा, मगाशी तुम्ही जे मुलाला सांगत होतात की तू ही कुंडामध्ये सुसू कर, म्हणजे लघवी कर, मी सुद्धा करतो किंवा करत असतो। हे पवित्र कुंड आहे, पवित्र तीर्थ आहे आणि आपण आपल्या हिंदू धर्माचा वारसा जपायला पाहिजे। आपणच आपल्या पवित्र कुंडामध्ये जर अशा पद्धतीने लघवी केली आणि दुसऱ्यांना करा म्हणून शिकवलं तर आपण पुढच्या पिढीला काय संदेश देऊया? त्या माणसाला मी कोण आहे हे माहित नव्हतं। त्यानंतर तो माणूस बराचसा मग तोऱ्याच्या भाषेमध्ये मला बोलला। मला म्हटला, साहेब, तुम्ही त्या ठिकाणी ते कुठला मेळा, कुंभमेळा, मला म्हटलं तुम्ही कुंभमेळ्याला जाऊन बघा। कुंभमेळ्याला गेल्यावरती त्या ठिकाणी म्हणे पाणी किती असतं, लघवी किती असती म्हणे, त्याचं त्या ठिकाणी प्रमाण तपासा म्हणे। कुंभमेळ्यामध्ये म्हणे त्या तीर्थाचं पाणी अर्ध आणि लोकांची लघवीच अर्धी असती म्हणे, तिथे कोण बोलणार? मग मी त्याला सांगितलं की हे बघा, हा हेकेखोरपणा योग्य नाही। कुंभमेळ्यामध्ये त्या ठिकाणी हजारो लाखोच्या संख्येने साधू संत आणि भाविक येत असतात। आता आणि तो कुंभमेळा सहसा त्या ठिकाणी नदीच्या प्रवाहामध्ये होत असतो, त्यामुळे कोणी त्या ठिकाणी घाण करतही असेल तर ती वाहून जाते। परंतु या ठिकाणी असणारं हे सप्तशृंग गडावरील शिवालय तीर्थ आहे, माहूर गडावरील मातृतीर्थ आहे, सौंदत्ती क्षेत्रावरील जोगुळ भावी तीर्थ आहे, तुळजापूर क्षेत्रामधील गायमुख आणि कल्लोळ तीर्थ आहे। ही आपल्या महाराष्ट्रामधील अतिशय जागृत आणि पवित्र अशी शाक्त पंथाची तीर्थे आहे। आणि या तीर्थांची जी रचना आहे की या तीर्थांचं पाणी हे साचलेलं असतं आणि त्यामध्ये हजारो भाविक त्या ठिकाणी आंघोळ करत असतात। आता ज्या वेळेला आपण तीर्थामध्ये आंघोळ करतो, कुंडामध्ये आंघोळ करतो, त्यावेळेला आपली एक पद्धत असते की आपण नख शिखांत आंघोळ करतो, म्हणजे तेच पाणी घेऊन आपण डोक्यावरती फिरवतो, तेच पाणी आपण तोंडावर फिरवतो, सर्वांगाला ते पाणी लावतो। आणि आमच्यासारखे भाविक तर कित्येक वेळेला किंवा दरवेळेला तीर्थाचं थोडंसं पाणी हातावरती घेऊन गोकर्ण मुद्रा करून ते पाण्याचं आचमन सुद्धा करतात, डोक्यावरून हात फिरवतात, म्हणजे आम्ही ते पाणी पितो सुद्धा। मग तुम्ही जर अशा कुंडामध्ये लघवी करणार असाल, सुसू करणार असाल किंवा तुमचे मलमूत्र त्यागाची विधी करणार असाल, मग आमच्या श्रद्धेचं आणि भावनेचं काय? दुसरा विषय म्हणजे या कुंडाला किंवा इतर असे कुठलेही कुंड असतील, यांना त्या ठिकाणी तीर्थ म्हटलं जातं। कल्लोळ तीर्थ, जोगुळ भावी तीर्थ, रंकाळ तीर्थ, शिवालय तीर्थ किंवा गिरिजा तीर्थ। तीर्थ म्हणजे काय हो?
जी गोष्ट हातावरती घेऊन पिण्यायोग्य असते आणि देवाचा प्रसाद मानण्यात येते अशा गोष्टीला तीर्थ म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे जर हे शिवालय तीर्थ असेल तर हा जगदंबा सप्तशृंगीचा प्रसाद आहे. जर कल्लोळ तीर्थ असेल तो तुळजाभवानी मातेचा प्रसाद आहे. रंकाळ तीर्थ असेल तो करवीर निवासिनी महालक्ष्मीचा प्रसाद आहे. आणि जोगुळ भावी असेल किंवा मातापूरचं त्या ठिकाणी मातृतीर्थ असेल हा रेणुका यल्लमाचा त्या ठिकाणी असणारा प्रसाद आहे, म्हणजे तीर्थ आहे. आणि अशा या पवित्र तीर्थामध्ये हागणाऱ्यांना, मुतणाऱ्यांना, आता ही भाषा माझी वेगळी वाटत असेल पण कडक पद्धतीमध्ये बोलतो, पलीकडे सुलभ शौचालय दिलेलं आहे, पाठी फिरवा तिकडे, त्या सुलभ शौचालयामध्ये 5 रुपयाची पावती फाडा. तुमच्याकडे पैसे नसतील तर आमच्यासारख्या भिकाऱ्यांकडून ते घ्या, तिथे 5 रुपयाची पावती फाडून तिथे तुमचे मलमूत्र त्यागाचे विधी करा. परंतु आमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या इतर अनेक हजारो लोकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या अशा पवित्र कुंडामध्ये लघवी संडास करू नका. दुसरा विषय म्हणजे लहान मुलांनाही ते संस्कार देऊ नका. हे आमचं आराध्य दैवत आहे, त्याचं ते तीर्थ आहे. आणि सध्या तुम्हाला या ठिकाणचं दाखवतो. मी या ठिकाणी अर्धनारी नटेश्वर मंदिराच्या जवळ आता हा व्हिडिओ काढतोय. दादा तुम्ही हा कॅमेरा थोडासा तिकडे पुढे कोपऱ्यामध्ये न्या. आणि मी व्हिडिओ काढायला आलेलो असताना तुमच्या लक्षामध्ये येईल की या ठिकाणी काही लोकांनी कॅरी बॅग मध्ये स्वतःची विष्ठा आणून ती पलीकडच्या कोपऱ्यामध्ये फेकलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी स्वतःची विष्ठा, आता ती कोणाची आहे माहित नाही, म्हणजे स्वतःची विष्ठा, स्वतःचा मल, स्वतःचा संडास त्या ठिकाणी कॅरी बॅग मध्ये घेऊन असं कोपऱ्यामध्ये फेकतात का? अरे इथे बाजूला अर्धनारी नटेश्वर आहे, म्हणजे साक्षात शंकर आणि पार्वती आहे. अशा पद्धतीनुसार हिंदू धर्माचा भंग करणाऱ्या, पवित्र स्थळांची विटंबना करणाऱ्या आणि अशा पद्धतीनुसार तीर्थांची विटंबना करणारे लोक जिथे दिसत असतील तिथे त्यांना जाब विचारा, त्यांची मनगट धरा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल अशा पद्धतीच्या सूचना मंदिर संस्थानला द्या. आणि तेवढा वेळ नसेल तर सरळ सांगतो 2 कानाखाली बार काढा, अगदी सरळ सुतासारखे होतील. एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि आज व्हिडिओ तयार करण्याची इच्छा नव्हती, फार प्रसन्न मनाने मी आज सप्तशृंग गडावरती आंघोळीसाठी आलेलो होतो, पण मगाशी त्या माणसाचा तिथे तो प्रकार आणि इथे हा मलमूत्र त्यागाचा प्रकार, म्हणजे कॅरी बॅग मध्ये आणून विष्ठा फेकलेली आहे. अरे 5 रुपयाची पावती फाडा ना पलीकडे जाऊन. इथे सुद्धा सुरक्षा कर्मचारी असतील, सफाई कामगार असतील, त्यांना स्वतःच्या हाताने ही घाण साफ करावी लागते. या ठिकाणी हे मामा साफसफाई करून राहिलेले आहे, पलीकडे 2 दादा साफसफाई करून राहिलेले आहे. ही माणसं नाही आहेत का? भावना फक्त आपल्यालाच आहेत का? थोडीशी लाज बाळगा. आता बघा या ठिकाणी त्या दादांनी ती घाण मगाशी उचलून तिकडे डस्टबिन मध्ये टाकली. एवढ्याच्या निमित्ताने सांगू इच्छितो आणि व्हिडिओला फुल स्टॉप देतो. जय माता दी, जय जगदंबा, नमो आदेश.